मराठी अस्मिता सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा. सरकारनं शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे 2 GR काढले आणि हा मुद्दा चांगलाच पेटला. ठाकरे बंधूंनी यावरून मोठं शक्ती प्रदर्शन केलं. मराठी हाच अजेंडा घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. त्यातच मंगळवारी मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. अविनाश जाधव यांच्यासह अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. यामुळं चांगलाच गदारोळ झाला. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मोर्चासाठी ते मीरा रोड इथं जमले. पोलिसांनी त्यांची धरपकड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यावरून पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या आणि अखेर ठरलेल्या मार्गाने मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली. तसंच स्थानबद्ध केलेल्या नेत्यांनाही पोलिसांनी सोडलं. पण या सगळ्या राड्यात शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रताप सरनाईक यांनी यावरून पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त करत थेट मोर्चाच्या ठिकाणी हजेरी लावली. स्वतः महायुती सरकारमध्ये मंत्री असताना सरनाईकांनी घेतलेली ही भूमिका धक्का देणारी होती. इतकंच नाही तर सोमवारी भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून सुद्धा शिंदेच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळं सरकारमध्ये असतानाही शिंदेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरून थेट भाजप विरोधी भूमिका घेताना दिसतायत. यामुळं एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा असताना आता मराठीवरून शिंदे आणि भाजप यांच्यात संघर्ष वाढत असल्याच्या चर्चा आहेत. शिंदेच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका काय, त्यामागची कारणं काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी मंगळवारी मीरा रोडच्या मोर्चावरून झालेला राडा आणि त्यावर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया बघूयात. मीरा रोड इथं बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन दरम्यान मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून मंगळवारी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर हा मोर्चा होणार होता. पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चाचा मार्ग संवेदनशील असल्यानं ही परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मात्र मोर्चाच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळं मीरा भाईंदर पोलिसांनी मनसेच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 45 पेक्षा जास्त नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं. यामुळं वातावरण चांगलंच तापलं आणि मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून मीरा रोडमध्ये राडा सुरू झाला. मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मोर्चा जिथून निघणार होता तिथं जमले आणि पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. इथं गुजराती आणि मारवाडी समाजाचे लोक मोर्चा काढू शकतात, पण मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाही, यावरून ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मनसेनं केला. विरोधकांनीही यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली. पण त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत गृह विभाग आणि पोलीस दलावर प्रश्न निर्माण केले. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा संशय निर्माण होतो. मी आत्ताच पोलीस आयुक्तांशी चर्चा करत तीव्र नापसंती व्यक्त केली. मीरा भाईंदरच्या मराठी बांधवांना मोर्चा काढायचा असेल तर त्यांना शांततापूर्ण मार्गाने परवानगी द्यायला हवी होती. रात्री अपरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची धरपकड करणं हे चुकीचं आहे. काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. आता मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा भाईंदरकडे निघालोय. जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकला अटक करून दाखवावी, असं सरनाईक यांनी म्हटलं. तसंच ते मोर्चाच्या ठिकाणी सुद्धा दाखल झाले. पण आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या दिशेनं बाटलीही फेकण्यात आली. त्यामुळे सरनाईक मोर्चातून माघारी फिरले. आता गृह विभागाकडून मोर्चाला परवानगी नाकारण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं. पण तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलीस दलावर सरनाईकांनी संशय व्यक्त केला. तसंच त्यांनी मला पकडून दाखवा असं थेट आव्हानही पोलिसांना दिलं. सरकारमध्ये शिंदेचे मंत्री असूनही सरनाईकांनी घेतलेली ही भूमिका पोलिसांच्या विरोधात होती की फडणवीसांच्या गृह खात्याच्या विरोधात, असा प्रश्न आता निर्माण केला जातोय. प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळचे नेते असल्यानं त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून वेगवेगळ्या चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान सोमवारी झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही महाराष्ट्र आणि मराठीबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरूनही शिंदेच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. निशिकांत दुबेंना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी, असं वक्तव्य
शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं, तर शिंदेच्या शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही यावरून संताप व्यक्त केला. मी मंत्री म्हणून नाही, तर एक शिवसैनिक आणि मराठी माणूस म्हणून बोलतोय. अशी वक्तव्य आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि अशी मस्तीही आम्ही खपवून घेणार नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून आता शिंदेचे नेते थेट भाजप विरोधी भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे. पण यामागची काही कारणंही सांगितली जातात. त्यामागचं पहिलं कारण म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचं एकत्र येणं. शाळेत पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी विरोध करत सरकारला थेट चॅलेंज केलं. त्याआधी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा या फक्त चर्चाच होत्या, पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांनी विजयी मेळावा घेत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरेंनी यावरून म्हटलं. त्यामुळं ठाकरेंच्या युतीला पूरक असं वातावरण निर्माण झालं. जर आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती झाली तर त्याचा मुंबईत शिंदेंना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. शिंदेंची मुंबईत ग्राउंड लेवलला विशेष ताकद नाही. तसंच भाजपप्रमाणे गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांची हक्काची व्होट बँक सुद्धा शिंदेंकडे नाही. त्यामुळं शिंदेंना मुंबई महापालिकेत मोठं यश मिळवायचं असेल तर त्यांची भिस्त ही मुंबईतल्या मराठी मतदारांवर असणार आहे. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगळे लढले तर मराठी मतदारांमध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा शिंदेंना होऊ शकतो. पण आता ठाकरे बंधूंची युती झाली तर मात्र मराठी मतदारही शिंदेंच्या विरोधात जाऊ शकतो. तसंच शिंदेंच्याच शिवसेनेचे दादा भुसे हे शिक्षण मंत्री असताना शिंदेंकडून सरकारच्या निर्णयाला कोणताही विरोध करण्यात आला नाही. त्यामुळं हिंदी सक्तीच्या मुद्द्याचं खापरही ठाकरेंकडून शिंदेंवर फोडलं जात आहे. हिंदी सक्तीमुळे आपली मोठी अडचण झाल्याचं पक्षाच्या बैठकीत आमदारांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळंच आता भाजपवर टीका करत मराठीच्या मुद्द्यावरून झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचा हा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं. शिंदेचे नेते भाजपवर टीका करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शिंदेंचं जय गुजरात. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांसमोर जय गुजरातचा नारा दिला. आता तो गुजराती समाजाचा कार्यक्रम असल्यामुळं आपण तशी घोषणा दिल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. पण तरीही शिंदेंना व्हायचं ते डॅमेज झालंच. उद्धव ठाकरेंनी यावरून थेट बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाच्या मुद्द्याला हात घालत शिंदेंना चांगलंच अडचणीत आणलं. शिंदे गुजरात धार्जिणे झालेत. भाजप मोदी शहा सांगतील त्याच गोष्टी करतायत. त्यामुळंच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ते गप्प राहिले. आताही त्यांचं जय गुजरात म्हणणं हे मोदी शहांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याचा मेसेज यामुळं लोकांमध्ये जाऊ लागलाय. याचा मोठा तोटा शिंदेंना होण्याची शक्यता आहे. शिंदेही भाजपच्या सुरात सूर मिसळून मराठी विरोधी भूमिका घेत आहेत. हे परसेप्शन लोकांमध्ये तयार होऊ नये म्हणूनच शिंदेंच्या सेनेचे नेते मराठीचा मुद्दा उचलून धरत भाजपवर टीका करत असल्याचं आता बोललं जात आहे. पण शिंदेंच्या सेनेच्या या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे मराठीच्या मुद्द्यावरून आता शिंदे विरुद्ध भाजप असं राजकारण सुरू झालंय का, असा प्रश्न विचारला जातोय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.